रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही, दवाखाना नाही, असंख्य अडचणींना तोंड द्यायला लागत होतं. वकील वतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आमच्या गावाला सुखसुविधा द्या, ग्रामपंचायत स्वतंत्र करा, महसूल गाव करा म्हणून. शासन एक आम्हाला जगू बी द्यायचं नाही, मरू बी द्यायचं नाही. आटपाडी ग्रामपंचायतचा वार्ड नंबर 6 मध्ये शेंडगेवाडी येते धरणे आंदोलन केले, उपोषण केले. 2 खासदारकीवरती शेंडगेवाडीकरांनी सगळ्यांनी मिळून बहिष्कार टाकला. एकमेकाच्या श्रेयवादासाठी पवेकर साहेब आमच्यासाठी काहीतरी करतील त्या भूमिकेतून आम्ही 2009 मध्ये पवेकर साहेबांना भरभरून मतदान दिलं. आम्ही जसं त्यांच्यावर प्रेम केलं तसं आमच्यावर त्यांनी प्रेम करायला पाहिजे होतं, करावं असं अजून आमची अपेक्षा आहे. आणि अजून पवेकर साहेब हे आमचेच आहेत. पण आमचं मत आहे पवेकर साहेबांचं त्या मंत्रालयामध्ये विधिमंडळात चालतंय, बऱ्यापैकी चालतंय. त्यांचा एक भाऊ CM आहे, एक भाऊ ग्रामीण विकास मंत्री आहे. आम्ही पवेकर साहेब तुमचंच आहे. आता आम्हाला आश्वासन नको आहे. पाकिस्तान मधून आलोय का अफगाणिस्तान मधून आलोय काय? आम्ही नेमकं तुमचं वाकडं काय केलंय की तुम्हाला आम्ही काय केलं? आम्ही तुमच्या वाळल्यापासून थोडं पाहिजे नाही. माझं मत आहे ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये सुद्धा जेवढा अन्याय आपल्या माणसांच्यावर झाला नसेल तेवढा भारत ऑगस्टच्या पूर्वी नाही हा निर्णय झाला तर मंत्रालयावरच्या 6व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणार. पण प्रशासन असो किंवा नेते मंडळी असो, हे गेंड्याच्या कातडीसारखा असा विषय आहे प्रशासनाचा आणि यांचा. शेंडगेवाडीचे ग्रामस्थ श्री कैलास गोविंद शेंडगे हे दिनांक 11 जुलैपासून आटपाडी तहसील आवारामध्ये उपोषणासाठी बेमुदत धरणे आंदोलन ते करत आहे. तर त्या अनुषंगाने आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत. शेंडगेवाडी हे गाव आटपाडी ग्रामपंचायतच्या अंडर होतं. मी कॉलेजला असताना 1994-95 साली माझ्या असं लक्षात आलं की बाबा शेंडगेवाडी ही आटपाडी पासून 18 किलोमीटर अंतरावरती आहे. शेंडगेवाडीला जाण्यासाठी 2 ग्रामपंचायती पार करून आटपाडीचाच भाग असणारी शेंडगेवाडी ही वस्ती आटपाडी ग्रामपंचायत अंडर येणारी. बनपुरी मार्गे जायचं म्हणलं तर भिंगेवाडी आणि बनपुरी ग्रामपंचायत पार करून पुणे शेंडगेवाडीला जायला लागत होतं. किंवा दुसरा रूटने जायचं जर म्हटलं तर मातीमळा ग्रामपंचायत, मुडेवाडी ग्रामपंचायत आणि कामत ही ग्रामपंचायत 3 ग्रामपंचायती पार करून पुणे शेंडगेवाडीला जायला लागत होतं. आटपाडी पासून 18 किलोमीटर शेंडगेवाडी हे गाव असल्यामुळं तिथं सुखसुविधाची कसलीही काय सुखसुविधा कसल्याही मिळत नव्हत्या. रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही, दवाखाना नाही. एखाद्या पेशंट जरी आजारी पडला किंवा एखाद्या डिलिव्हरीचे पेशंट जरी असलं तर त्याला शेंडगेवाडीमधून बैलगाडीमध्ये घालून बनपुरीपर्यंत आणायला लागत होतं. आणि बनपुरीमधून जे भाड्याने करून ते दवाखान्यात घेऊन जायला लागत होतं. अशा पिरियडमध्ये बऱ्याच महिलांचा जीव दगावलं. असंख्य अडचणींना तोंड द्यायला लागत होतं. 94 पासून 2000 सालापर्यंत नेते मंडळी, प्रशासन अनेक वेळापत्र व्यवहार, कागदोपत्री सगळी पूर्तता करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काही यश आलं नाही. पुन्हा माझ्या लक्षात आलंय बाबा असं हे करून होत नाही, तर ह्यासाठी आपल्याला काहीतरी चांगल्या पद्धतीने आंदोलन करायला लागेल. म्हणून 2000 साली 5/7/2000 साली कलेक्टर ऑफिस, त्यावेळी हनुमंतराव पवार साहेब कलेक्टर होते, त्यांच्या केबिनमध्ये मी अंगावर वकील वतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आमच्या गावाला सुखसुविधा द्या, ग्रामपंचायत स्वतंत्र करा, महसूल गाव करा म्हणून. त्यावेळी माझ्यावर केस दाखल केली शासनानं. शासन एक आम्हाला जगू बी द्यायचं नाही, मरू बी द्यायचं नाही. अशा पद्धतीने जर वागत असेल, 10 वर्षी केस खेळलो. 2001 साली नंतर पुन्हा 157 जेंट्स, बाया, मुलं सगळे अशा पद्धतीने हे करून कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषण, सर्वांनी आमरण उपोषण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तत्कालीन कलेक्टरने आम्हाला लेखी दिलं की बाबा तुमचे एक 5-6 महिन्यामध्ये तुमची ग्रामपंचायत स्वतंत्र करतो, महसूल गाव स्वतंत्र करतो. आणि पुणे 2-4 महिन्यानं पत्र आलं की तुमची लोकसंख्या कमी आहे, त्यामुळे तुमचं
ग्रामपंचायत काय स्वतंत्र करता येत नाही, महसूल गाव काय करता येत नाही. 300 लोकसंख्या आहे लागते आणि तुमची 235 लोकसंख्या. पण आमची त्यावेळी सुद्धा 235 लोकसंख्या कमी दिसण्याचं कारण असं होतं की जनगणना करायला शेंडगेवाडीला कोण येत नव्हतं. तिथं बसूनच कर्मचाऱ्यांनी ते आकडे हे करायचं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या कमी होती. त्यावेळी सुद्धा वास्तविक आमची लोकसंख्या कमी नव्हती. आटपाडी ग्रामपंचायतचा वार्ड नंबर 6 मध्ये शेंडगेवाडी येत होते. त्या वार्डाचं अंतर जिल्हा परिषदचं ज्या वार्डाचं अंतर असतं ती सुद्धा कमी पडेल अशा पद्धतीने या वार्डाचं अंतर होतं. शेंडगेवाडी ग्रामपंचायतच्या वार्ड नंबर 6चं अंतर ज्या वार्डामध्ये आमच्या शेंडगेवाडीचं सहभाग होता त्या वार्डाचं अंतर 27 ते 28 किलोमीटर होतं. जर मोटरसायकलवर सुद्धा पुऱ्या वार्डामध्ये म्हणजे फेरफटका मारायला म्हणलं तर दिवस जातो. अशा पद्धतीचा आमचा वार्ड होता. शेंडगेवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र व्हावी म्हणून अनेक वेळा धरणे आंदोलन केले, उपोषण केले. 2019च्या आमदारकीवरती आमदारच्या इलेक्शनवरती आम्ही शेंडगेवाडीकरांनी बहिष्कार टाकला. 2024च्या खासदारकीवरती शेंडगेवाडीकरांनी सगळ्यांनी मिळून बहिष्कार टाकला. बाबा आमची ग्रामपंचायत स्वतंत्र व्हावी, महसूल गावाचा दर्जा आम्हाला मिळावा म्हणून. 24च्या विधानसभेवरती बहिष्कार टाकायचा ठरला होता. तर तत्कालीन त्या कलेक्टर साहेब, शिवसाहेब, SP साहेब यांनी आले ना आम्हाला सांगितलं बाबा तुमचा प्रस्ताव ग्रामपंचायत स्वतंत्रचा आम्ही इथं पूर्तता करून सगळं पुणे आयुक्ताकडे पाठवलेला आहे. आणि पुणे आयुक्तांनी तो प्रस्ताव 12/9/24 रोजी मुंबईमध्ये माननीय प्रधान सचिव ग्रामविकास विभागाकडे पाठवलेला आहे. आणि तुमचे या 2 ते 3 महिन्यामध्ये ग्रामपंचायत स्वतंत्र होते. तुम्ही माघार घ्या, तुम्ही मतदान करा, मतदानापासून वंचित राहू नका. आम्ही त्यांचं ऐकून त्यांच्या भोलतापांना बळी पडून आम्ही आमचा प्रस्ताव मागे घेतला आणि आम्ही 2024च्या विधानसभेच्या मतदान सर्व गावकऱ्यांनी केलं. तर आता असा विषय झालाय की बाबा प्रत्येक नेते मंडळीला एकमेकाच्या श्रेयवादासाठी की आम्हाला जाणून बुजून त्रास द्यायच्या भूमिकेतून हे आमचे ग्रामपंचायत स्वतंत्रकरण आहेत अशी अवस्था वाटायला लागलेली आहे. माझं मत आहे आम्ही शेंडगेवाडीकरांनी 2009 सालापासून आज अखेर पडळकर साहेब आमचे आहेत, पडळकर साहेब आमचे आहेत, होते आहेत आणि असणार आहेत. पडळकर साहेब आमचे आहेत, आमच्यासाठी काहीतरी करतील त्या भूमिकेतून आम्ही 2009 मध्ये पडळकर साहेबांना भरभरून मतदान दिलं, वन वे मतदान केलं. 2014 मध्ये आमदारकीला उभा राहिले होते त्यावेळेस विरोधकांना जो विद्यमान आमदार त्यावेळी तत्कालीन विद्यमान आमदार अनिल भाऊ बाबर होते. जगाच्या इतिहासामध्ये जगाच्या पाठीवर असा एकही मतदारसंघ असेल की विद्यमान आमदाराला 0 मतं असतील असा कुठलाही मतदारसंघ नसेल. पण एवढं आम्ही तळहातोल्या फोडासारखं पडळकर साहेबांना जपलं, पडळकर साहेबांना मतदान केलं. पण पडळकर साहेबांनी आमच्याकडं आम्ही जसं त्यांच्यावर प्रेम केलं तसं आमच्यावर त्यांनी प्रेम करायला पाहिजे होतं, करावं असं अजून आमची अपेक्षा आहे. आणि अजून पडळकर साहेब हे आमचेच आहेत. पण आमचं मत आहे पडळकर साहेबांचं त्या मंत्रालयामध्ये विधिमंडळात चालतंय, बऱ्यापैकी चालतंय. त्यांचा एक भाऊ CM आहे, एक भाऊ ग्रामीण विकास मंत्री आहे. आम्ही पडळकर साहेब तुमचंच आहे, आम्ही तुमचं आहे. 4 वर्ष झाली नगरपंचायतीने वगळलंय, आम्ही टाहू पुडतोय तुमच्या समोर. साहेब काहीतरी करा, साहेब काहीतरी करा, आम्हाला याच्यातून या अडचणीतून बाहेर काढा. तुम्ही करतो म्हणताय पण कधी करणार, काय करणार? आम्ही किती दिवस आशेवर जगायचं, किती दिवस आशेवर राहायचं? आता परवा पडळकर साहेब आलते, करतो म्हणले, करतील अशी आमची अपेक्षा आहे. परंतु मला म्हणायचं आहे
गेले 25-30 वर्ष आश्वासनावर आम्ही जगलोय. आता आम्हाला आश्वासन नको आहे, ठोस निर्णय हवा आहे. 1 महिना परेकर साहेबांनी गुरे भाऊंनी सांगितलं 1 महिन्यामध्ये तुमची ग्रामपंचायत आम्ही स्वतंत्र करतोय, परंतु ते बेडवून आम्हाला पत्र दिलं, त्याच्यामध्ये 2 महिने लिहिले. आता मला वाटतं काय आता काय महसूल मंत्र्यांच्या सहीचं, ग्रामविकास मंत्र्यांच्या सहीचं पत्राचं झाड लावले का, सहीचं झाड लावले का काय कोणा दवाय बाबा, याला एक सही आज झाड लावल्यावर 2-3 महिन्यामध्ये वर्षामध्ये आंबे इथे ते खायला मिळतात. असं आता 2-3 महिने सहीला जर लागत असलं तर हे सारखं वाईट काय होय बाबा. आता आज आम्ही प्रस्ताव देतोय आणि आजच व्हायचं आहे असा काय विषय नाही. कागदोपत्री 2000 सालापासून कागद सगळे पडलेले आहे, सगळे डॉक्युमेंट सगळे तयार आहे, सगळं आम्ही पोही केलेलं आहे. मंत्रालयामध्ये प्रस्ताव 1 वर्ष झालं पेंडिंग आहे, तर त्याच्यावर काय ऍक्शन जलद गतीने व्हायला पाहिजे, तशी काय होईना झालेलं आहे. परवा बाबर साहेब आले, बाबर साहेबांनी जे सांगितलं बाबा आंदोलन पाठीमागे घ्या सुहासभाई बाबरने, आणि तुमचं महिन्याभरात काम मार्गी लावतो. आम्हाला काय आश्वासनं नको आहेत कोणाचीच. नेते मंडळींची इच्छाशक्ती असली तर एका रात्री तुम्ही काय बी इकडे तिकडे करू शकताय, परंतु मला या दोन्ही आमदारांना सांगायचं आहे तुमचा श्रेय व्हा, तुमचं कुठं काय करायचं तर करा. आम्ही तुम्ही दोघांनी बी केलं म्हणून सांगतो, आणि दोघांनी बी करावं अशी भूमिका मानतोय. आमच्या वाडीतला प्रत्येक लहानापासून ज्येष्ठापर्यंत जे वृद्धापर्यंत माणूस जे त्रास सहन करतोय त्या त्रासातून त्यांना मुक्त करावे. त्यांचा काहीतरी तुम्हाला भविष्य काळामध्ये निश्चितच आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही, आणि तुम्ही ते करावं असे हात जोडून त्या गोष्टी सांगत असताना भावनिक व्हायचा वेळ येते, डोळ्यातून अश्रू यायची वेळ येते. आम्ही काय केलं, आम्ही काय पाकिस्तानमधून आलोय का अफगाणिस्तान मधून आलोय? तुम्ही हे आमच्या शेंडगेवाडीकरांची काय खेळताय? काय आम्ही नेमकं तुमचं वाकडं काय केलंय की तुम्हाला आम्ही काय केलं? आम्ही तुमच्या वाळल्यापासून जर पाहिजे नाही, ज्या वेळी तुम्हाला आम्ही मदत केली, कुटुंबातला माणूस एखादा उभा राहतो आमच्या अशा पद्धतीनं जीवाचा रान करून आम्ही तुम्हाला वनवे मतदान देण्याचा प्रयत्न केलाय. हे आमच्या हातात आहे, आम्ही करण्याचा प्रयत्न सातत्याने केलाय. आणि तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं तर इथून पुढे सुद्धा त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला मदत करायची आमची प्रामाणिक इच्छा आहे. पण जसं तुम्हाला आम्ही म्हणतोय आमचा म्हणतोय तसं तुमची भूमिका असायला पाहिजे. बाबा ही माणसं शेंडगेवाडीतली माणसं माझी आहेत. मी परेकर साहेबांना सुद्धा आवर्जून सांगू इच्छितो, तुमच्या परेकरवाडी गावातली सुद्धा काही माणसं विरोधात गेली, 100 मतं विरोधात गेले तुम्ही उभा असताना, पण शेंडगेवाडीकरांनी विरोधकांना 0 मतं, कोणाला 2 मतं, कोणाला 1 मतं, अशा मतं 1.5 मतं देऊन आम्ही तुम्हाला तळासाऱ्या फोडासारखं हे केलंय. तर तुम्ही तुमच्या पदाचा वापर करून आम्हाला शेंडगेवाडीकरांना न्याय द्यावा. आणि नाही जर तुम्ही न्याय द्यायचं जर हे केलं तरी आम्ही ठरवलेलं आहे, जोपर्यंत शेंडगेवाडीकरांना महसूल गावाची अंमलबजावणी होत नाही आणि शेंडगेवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत होत नाही, तोपर्यंत इथून उठायचं नाही. आणि इथून उठायचं नाही तर नाही, इथून पुढच्या सर्व इलेक्शन वरती बहिष्कार टाकायचा. आता आम्हाला सांगितलं 2 महिन्याची मुदत दिली. 2 महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनचं जाहीर होईल. जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागल्यानंतर आमचं काम होणार नाही. आम्हाला भरोसा वाटना, विश्वास वाटना झालाय. म्हणून आम्ही ठरवलंय बाबा जोपर्यंत ग्रामपंचायत स्वतंत्रचा आदेश निघत नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही. वेळ प्रसंगी येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शनवरती पाठीमध्ये जसं बहिष्कार टाकलं तसं बहिष्कार टाकायचा. वेळ प्रसंगी जर नाही झालं तर आम्ही ठरवलेलं आहे 15 ऑगस्ट दिवशी मुंबई येथे जाऊन, भारत स्वतंत्र होऊन 77-78 वर्ष झाली, परंतु आम्हाला काय अजून स्वातंत्र्य मिळालं नाही. आज हे भारत प्रधानमंत्री असतील, CM साहेब असतील, भारत स्वतंत्र झाला, चांगला विकास झाला, अमकं झालं तमकं झालं, हे सगळं म्हणजे सांगत असतात, हे करत असतात, परंतु आमचा विकास
शेंडगेवाडीचा झाला का न झाला ती त्यांनी आवर्जून बघावं. शेंडगेवाडीला नाही मिळालं का बघावं, शेंडगेवाडीला स्वातंत्र्य मिळाले का बघावं. जर आम्हाला आज हे माझं मत आहे, ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये सुद्धा जेवढा अन्याय आपल्या माणसांच्यावर झाला नसेल तेवढा भारत स्वतंत्र झाल्यापासून सुद्धा आमच्यावर अन्याय चालू आहे. एवढ्या आम्हाला मरण यातना सोसायला लागते. जर 15 ऑगस्टच्या पूर्वी नाही हा निर्णय झाला तर मंत्रालयावरच्या 6व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मारणार उडी. पूर्वी 2000 साली अंगावर राखेल ओतून घेतलं होतं म्हणून केस दाखल केली, त्याचे 10 वर्षी केस खेळलो. तुम्ही मरू बी देणार नाही, जगू बी देणार नाही, सहकार्य बी करणार नाही. अशी जर भूमिका असेल तर आमचं जगून ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये, ह्या प्रगतशील जिल्ह्यामध्ये असून आमच्या न्याय हक्काला जर वाव मिळत नसेल, न्याय हक्कासाठी आम्ही झगडतो इतक्या दिवस, त्याला जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला 15 ऑगस्ट दिवशी नाही इलाज असतो मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून उडी मारावी लागेल. अशा पद्धतीचं मी आवर्जून सांगतोय. प्रशासनाने या गोष्टीची जाहीर नोंद घेतली पाहिजे. प्रशासनाने या गोष्टीची जाहीर नोंद घ्यायला पाहिजे. पण प्रशासन असो किंवा नेते मंडळी असो, हे गेंड्याच्या कातडीसारखा असा विषय आहे प्रशासनाचा आणि यांचा. अरे किती दिवस झाले, बरं आम्ही काय मागतोय तुम्हाला? लाईट, पाणी, रस्ता, ग्रामपंचायत 4 वर्ष आमच्या जन्म मृत्यूच्या नोंदी कुठे करता येत नाहीत. कुठला एखादा कागद आम्हाला मिळत नाही. ग्रामपंचायत कागद घेतल्याशिवाय कुठलाच पान हलत नाही. शासकीय योजनांचा आम्हाला लाभ मिळत नाही. जन्म मृत्यूच्या नोंदी करता येत नाहीत, जवारची विहिरी घेता येत नाहीत, घरकुल घेता येत नाहीत, डाळिंब फळबाग लागवडी करता येत नाहीत. कुठल्या गोष्टीला ग्रामपंचायतचा कागद लागत नाही असा एकही विषय नाही, एकही योजना नाही. 4 वर्ष जर आम्हाला कुपवल्या दोडक्यासारखं मोकळं जर सोडलं असेल तर माझं एक ह्या सरकारचा, ह्या प्रशासनाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ह्यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे. आमच्यावर एवढा कशासाठी म्हणजे कठोर आमच्यावर अन्याय करायचे प्रशासनाने चालवलेलं आहे. आम्हाला आटपाडी ग्रामपंचायत वगळलं का वगळलं, कुठले बेस खातर वगळलं, बरं त्याचं कुठं तर जोडायला हवं होतं. 4 वर्षी आम्हाला जाणून बुजून त्रास दिलाय ते प्रशासन, राज्यकर्त्यांना सुद्धा कळायला पाहिजे होतं बाबा आपली माणसं आहेत, त्यांना काय अडचण काय करायला लागेल, कशा पद्धतीने करायला लागेल. आई एखादी गोष्ट करायचं म्हणलं तर मंत्रालयामधून रातोरात कुठलाही निर्णय होतोय, रातोरात कुठल्याही फायलीवरती सह्या होते. पण आज जर शेंडगेवाडीकरांना आम्ही काय मागतोय, आमचे ग्रामपंचायत स्वतंत्र करा म्हणतोय, महसूल गावाचा दर्जा दिलाय परंतु त्याची अंमलबजावणी करा म्हणतोय. जर पैसे मिळायचे असतील तर शासन करते किंवा मंत्रिमंडळ कुठला बी निर्णय कधी बी कसा बी करते. जर त्यांना तसं जर वाटकान लावायचं जर वेळ लागत असेल तर आम्ही आमच्या शेतकरी बांधवांच्या आमच्या शेंडगेवाडीकरांच्या ह्याच्यामधून आम्ही एक एकर विकू. पण तुम्हाला कुठं वाटकान लावायचं असेल तरी सांगा, ते आम्ही वाटकान लावू. एकराचं काय जी म्हणजे आमची एका एकराची आली विकून येईल ते आम्ही द्यायला आम्ही तयार आहे. पण त्याने ते आम्हाला आमच्या हे मरत नेतून आम्हाला त्यांनी बाजूला काढलं पाहिजे नरक्यातनेतून आणि आम्हाला न्याय द्यायला पाहिजे, द्यावा अशी कळकळीची विनंती करतो.